नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अल्जेब्रा या विषयाच्या पेपरामध्ये तुम्ही कुठल्या मिस्टेक करून येतात की जेणेकरून तुम्हाला 40 पैकी 40 म्हणजे 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळत नाही. तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे. तर बेस्ट पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे किंवा तुमच्या चुका कशा अवॉइड होतील त्यावरच आपण डिस्कशन करू. हा माझ्या लहान भावाचा पेपर आहे, त्याने प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह केला आहे. तर बघा, त्याचा पहिल्याच क्वेश्चन मध्ये जे काही एमसीक्यूज असतात, करेक्ट आन्सर लिहायचं असतं 4 मार्कांसाठी, तर त्यात त्याला 3 मिळाले. तर तुम्ही घाई खूप करतात, त्याच्यामुळे तुमच्या चुका होतात. तुम्हाला तिथं ऑप्शन नाहीये. ठीक आहे. नंतरचा बी क्वेश्चन बघा, व्यवस्थित त्याने सिस्टमॅटिक स्टेप फॉलो केल्या आहेत. त्याला वन मार्कचा क्वेश्चन आहे, 1 मार्क्स तिथे मिळालाय. हा बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह केलंय, ते स्टेप्स बघा, एकही स्टेप मिस करायची नाही. जरी 1 मार्काचा क्वेश्चन आहे तरी ही स्टेप मिस करायची नाही. फायनल आन्सरला बॉक्स द्यायचा व्यवस्थित आणि फायनल स्टेटमेंट मध्ये त्याचा आन्सर लिहायचं. नुसतं बॉक्स करून चालत नाही, तर स्टेटमेंट व्यवस्थित द्या. बघा, ह्या क्वेश्चन मध्ये त्याला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळाले. यातही तुम्हाला ऑप्शन नसतात, त्याच्यामुळे जे काही लिहिणार ते करेक्ट लिहा. थोडा टाइम घ्या, वाटल्यास टाइम प्रॉपर मॅनेज करा आणि जे एक्स्ट्राचे क्वेश्चन्स आहेत ते पण सॉल्व्ह करायचे तुम्हाला. तेव्हाच तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळतील. तर बघा, हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किती व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक स्टेप, ईच अँड एव्हरी स्टेप समजते. तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या समजल्या पाहिजेत एक्झामिनरला, चेक करणाऱ्याला, तेव्हाच तुम्हाला प्रॉपर मार्क्स मिळतील. नवीन क्वेश्चन नवीन पेजवरच यायला पाहिजे. फायनल आन्सरला बघा किती व्यवस्थित पद्धतीने बॉक्स केलाय आणि फायनल स्टेटमेंट सुद्धा दिलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन त्याने 2 आउट ऑफ 2 मार्क्स याला मिळाले या क्वेश्चन मध्ये सुद्धा. म्हणजे ओव्हरऑल त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते एकदम बेस्ट आहे. असाच पेपर अटेम्प्ट करायचा असणार आहे अल्जेब्राचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व स्टेप्स, क्वेश्चन नंबर व्यवस्थित दिलाय. फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहिलंय. सर्व स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायच्या मित्रांनो. फॉर्म्युला असेल तर व्यवस्थित त्याला बॉक्स करायचा. नवीन क्वेश्चन आला, नवीन पेजवर छान पद्धतीने स्टार्ट केलाय. 3 मार्कांचा क्वेश्चन आहे, 3 पैकी 3 मार्क्स मिळाले आणि फायनल आन्सर सुद्धा व्यवस्थित बॉक्समध्ये फायनल स्टेटमेंट सहित लिहिला आहे. ठीक आहे. हा सुद्धा क्वेश्चन त्याने व्यवस्थित पद्धतीने अटेम्प्ट केलेला आहे. 3 मार्कांचा क्वेश्चन आहे मित्रांनो. व्यवस्थित बघा, सर्व स्टेप्स बघा, फॉर्म्युला बघा. ठीक आहे. चुकलं तर फक्त 1 लाईनने खोडायचं, बाकी खाडाखोड करायची नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, याच्यात सुद्धा 3 आउट ऑफ 3 मार्क्स याला मिळालेत. जवळजवळ 40 आउट ऑफ 38 मार्क्स त्याला मिळाले आणि पहिलाच मार्क्स त्याचा पहिल्याच क्वेश्चन मध्ये गेलाय. ती का, तर त्यांची घाई. आणि हे बघा, हे रफ वर्कला प्लीज मेन्शन करा आणि ते रफ वर्क लास्ट पेजला असू द्या. तुम्ही सप्लिमेंट लावताय तर सप्लिमेंटवर व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरा. एकही इन्फॉर्मेशन मिस नको व्हायला. क्वेश्चन नंबर व्यवस्थित द्या. आता 4 क्वेश्चन स्टार्ट होतोय तर नवीन पेजवर आला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर द्यायला विसरू नका. वेल ऑर्गनाइज तुमचा पेपर असेल तर मार्क्स चांगले मिळतील. इथं त्याला 4 पैकी 3 मार्क्स मिळाले. तर त्याचं थोडं मिस्टेक झाले आहेत ग्राफमध्ये, तर ते मी तुम्हाला सांगतेच. ठीक आहे. नंतरच्या याच्यात त्याला 4 मार्क्स मिळालेत, 4 पैकी 4. ठीक आहे. तर 5वा क्वेश्चन आहे, नवीन क्वेश्चन नवीन पेजवर आला. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 3 आउट ऑफ 3 इथं त्याला मिळालेत. व्यवस्थित सर्व लिहिले आहे. जिथं चुकलंय त्याच्यात फक्त 1 लाईनने कट केलंय मित्रांनो, म्हणजे इझिली समजेल की तुमचं कुठलं चुकलेलं आहे कुठलं करेक्ट आहे. हँडरायटिंग थोडी रिडेबल असेल तर बेटर आहे. हा बघा, हा ग्राफ सुद्धा व्यवस्थित पद्धतीने लिहायचा. ठीक आहे. सर्व युनिट असतील ते जे काही असेल तुमचं ग्राफचं, व्यवस्थित ग्राफ तुमचा आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला अल्जेब्राचा पेपर हा लिहायचा असेल. नंबर व्यवस्थित द्या मित्रांनो. ठीक आहे. कुणाला अल्जेब्रामध्ये 40 आउट ऑफ 40 मार्क्स पाहिजेत लगेचच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.